हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आज आहे नवरात्रीतला चौथा दिवस, चौथी माळ आणि आजचा रंग आहे पिवळा. तर पिवळ्या रंगाची साडी घालायची होती आणि साडी खूप मोठी होती, त्याच्यामुळे काम सगळं आवरून घेतलंय आणि त्याच्यानंतर साडी घातली. तर आता फक्त राहिले ते देवपूजा आणि त्याच्यानंतर रांगोळी काढायची. तर रांगोळी मला आज तुमच्यासोबत शेअर करायची, त्याच्यामुळं म्हटलं चेंज करूनच काढूया. तर म्हणून ती दोन कामं ठेवलेली आहेत. बाकी मी तुमच्यासोबत आज घरातलं काही शेअर नाही करणार आहे, कारण आज माझ्यासाठी हेच भरपूर आहे. साडी घातलीये, साडीविषयी बोलायचंय, देवपूजा दाखवायची, प्लस रांगोळी पण आहेच आपली. एक छान अशी रांगोळी असेल आजच्या व्हिडिओमध्ये. तर साडी कशी वाटते नक्की सांगा. आणि साडीवरचा ब्लाऊज घातला नाहीये, कारण तो ब्लाऊज मला येत नाहीये. साडी आहे 11 वर्ष जुनी, तर अंदाज आला असेल बऱ्याच जणांना. माझी फेवरेट साडी आहे, मी खूप जपून जपून ठेवली आहे. तर बोलूया आपण थोड्या वेळाने. आणि आता पहिले आपण देवपूजा करून घेऊ. देवाला फुलं वगैरे काल भेटली नव्हती, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की फुलं भेटली नाहीयेत, आणि म्हणून मग मी तुमच्याशी काल देवपूजेचं काही शेअर नाही केलं, कारण फुलं खूप सुकलेली देवाच्या पुढची आता. मग म्हटलं आज दाखवूया. चला देवपूजा करून घेऊया पहिले आणि नंतर रांगोळी काढून घेऊया. छान अशी देवपूजा करून झालेली आहे आणि आज जरा फ्रेश वाटतंय देवपूजा केल्यानंतर. दिव्यामध्ये तेल ओतलं नाही, कारण मुलांनी सकाळपासून ऑलरेडी 2 वेळा ओतलेलं आहे आणि ते माझं खाली येत आहे त्या वातीतून. तर मग म्हटलं थोडंसं अजून कमी होऊन देऊया आणि त्याच्यानंतर टाकता येईल. तर आता छान अशी रांगोळी काढून घेऊया आपण.
छान अशी रांगोळी काढून झाली आणि त्याच्यानंतर आता रांगोळी करताना झालेला पसारा आवरून घेते. नंतर मग मुलांना पण घेऊन यायचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला साडीविषयी सांगणार होते. तुम्हाला म्हटलंच मी 11 वर्ष जुनी आहे आणि अंदाज लावू शकता. तर साडी आहे माझ्या लग्नातली, हळदीसाठी घेतली होती आणि माझी एवढी आवडती साडी आहे. म्हणजे लग्नाला ज्या काही 4-5 साड्या घेतल्या होत्या त्याच्यातली सगळ्यात फेवरेट साडी माझी ही आहे आणि ही एकच साडी माझ्या पसंतीची होती. बाकी ज्या काही 4-5 साड्या होत्या त्या सगळ्यांनी मोठ्यांनी पसंत केल्या होत्या आणि छान होते त्या पण मलाही खूप आवडलेली 11 वर्षांपूर्वी. तर खूप जपून ठेवली आहे मी तिला आणि घालत पण असते सारखी. आपलं असतं ना बायकांचं 2-3 वेळा साडी घातली एखाद्या प्रोग्रामला की नको वाटतं नाही किती वेळा घातली असं तसं. पण ह्या साडीच्या बाबतीत मला तसं होत नाही. कितीही वेळा घातली तरी घालावीच वाटते आणि ती पण तितकीच फ्रेश दिसते जेव्हा जेव्हा घालते. तर अजिबात तिचा कलर डल वगैरे झालेला नाही आहे. खूप फ्रेश आहे म्हणजे राहिली पण आहे. थोडा पण एखादा डाग सुद्धा नाही राहिला आहे. तिची काळजी पण तितकीच घेतलेली आहे मी. हीच शालू आहे पण ही साडी मी खूप जपून ठेवली आणि अजून पण ठेवणार आहे. 11 वर्ष ठेवली तशीच पुढे किती वर्ष ठेवेल माहिती नाही पण असणार आहे माझ्याकडे ही साडी. आणि साहजिकच आहे 11 वर्ष जुनी साडी आहे तर ब्लाऊज तर काय बसणार नाही आहे. त्याच्यामुळे हा ब्लाऊज घातलाय ग्रीन कलरचा. म्हटलं येल्लो आणि ग्रीन कसं होईल माहिती नाही मॅच पण दिसतंय बरं जरा. आणि त्यातले त्यात आरीवर्क केलेलं असल्यामुळे थोडंसं ह्या खड्यांना ते सूट होऊन गेलंय. तर हा ब्लाऊज पण मीच आरीवर्क केलेला आहे. माझा पहिला ब्लाऊज आहे हा आरीवर्क शिकत असतानाचा केलेला. तर डिझाईन मी ही इन्स्टाला पाहिली होती आणि आवडलेली मला. नवीन काहीतरी वाटलं तर म्हटलं करूया. तर पहिलाच ब्लाऊज होता. सगळेच म्हणायचे एवढा मोठा नको घेऊ करायला पण आहे काहीतरी करायचं म्हटलं की मला ते काहीतरी छान केल्याशिवाय जमत नाही आणि त्याच्यामुळं मी म्हटलं नाही मी हीच डिझाईन घेणार करायला आणि करून पण दाखवणार. जी झाली माझ्याकडून बऱ्यापैकी सक्सेसफुल झाले मी त्याच्यामध्ये. पण आता आरीवर्क एवढं करायला होत नाही कारण काय होतंय मुलांचं पण असतं अभ्यास वगैरे आणि यूट्यूब स्टार्ट केलंय. तर जसा वेळ भेटेल तसं मी तुम्हाला आय थिंक 2 दिवसापूर्वी म्हटलं पण थोडंफार मी दाखवणार आहे तुम्हाला ते पण करून. मला येतं खरंच येतं आणि अशा कला आहेत वेगवेगळ्या. ड्रॉइंग करायला आवडतं. आरीवर्क करते म्हणजे मी शिकली आहे. प्लस किचनमध्ये कुकिंग पण वेगवेगळे पदार्थ दिसले की ते मला ट्राय करायला आवडतात. तर अशा काहीशा आहेत आवडीनिवडी. आणि आता चेंज करायचा टाईम झालाय कारण पोरांना आणायला जायचंय आणि गडबडीत केलेलं आहे सगळं पटपट आता. तर चला चेंज करून घेते आणि मग मुलांना आणायला जाते कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि असं जाणं शक्य नाही आहे. तर घेते चेंज करून आणि नंतर भेटते तुम्हाला. तर चेंज करून झालं त्याच्यानंतर ह्यांना घेऊन आले. ह्यांच्या झोपा झाल्यात. संध्याकाळच्या दिवाबत्तीचा टाईम झालाय आणि चपात्या बनवून घेतल्यात. चहा ठेवलाय थोडासा. आज चहा प्यायची इच्छा झाली. खूप कंटाळा आलाय. तर दिवाबत्ती करून घेते. चहा उकळतो तोपर्यंत. तक्ष तर अजून झोपलेलाच आहे. आता चपात्या वगैरे बनवून घेतल्यात. भाजी बनवेल काहीतरी थोड्या वेळाने. तर पहिले आता दिवाबत्ती करून घेते. चहा गरम होतोय तोपर्यंत आणि मग चहा घ्यायचा आहे. अभ्यास काय दिलाय आज? फक्त डायरी सांगितली. होमवर्क घरीच करायचंय. मग घरीच करायला लागेल ना मग आता. मग अभ्यास करा नाही म्हणलं का घरी? नाही सांगितलं पण घरी दिलेत ना नोटबुक सगळ्या. एक्झाम आहे तरी सांगितलं नाही काय अभ्यास करा. हा
अभ्यासाचं नाव काढलं की लगेच कसं तरी होतंय. काही नाही सांगितलं म्हणतोय. तर नोटबुक त्याच्या कालच दिलेत घरी सगळ्यात. एक्झाम आहे. कंटाळा खूप आहे अभ्यासाचा. चला दिवाबत्ती करते आणि मग चहा घेते. काय काढायचं व्हिडिओ तुझा? कसा व्हिडिओ काढायचा तुझा? म्हणजे कसं आलंय? कसे कमल आलंय? छान आलंय का? ते कैसे कमर आहे हे देवबाप्पाचं पाय. देवबाप्पाचं पाय. ओके चलो बसा तिकडं. झाली का झोप? तोंड धुवून ये झोप आता. जर फ्रेश होऊन या दोघं पण. पळा. ते नको घेऊ. हे मला दिले ना. कोणी? हा मग नवीन फोडताल ना तुम्ही म्हणून. मी नाही फोडत. उद्या देते. चहा रेडी झालेला आहे. लोकांना लगेच आज खूप इच्छा झालेली चहा प्यायची. का काय माहिती. कंटाळाच खूप आलाय. आणि संध्याकाळचं म्हणजे मी चहा घेतच नाही. कधीतरी यांच्यासोबत संध्याकाळी वगैरे घेत असते. आले लवकर तर किंवा संडेला वगैरे. नाहीतर मला चहा आवडत नाही. कसलाच नाही. दुधाचा पण नाही आणि ब्लॅक टी पण नाही. सकाळी नाही संध्याकाळी नाही. पण आज वाटलं थोडंसं घ्यावा तर बनवलंय. तर ह्यांनी पण घेतलाय माझ्यासोबत. मम्मीला तर ग्रीन टी बी नाही आवडत. मम्मीला चहाचा प्रकारच आवडत नाही पण आज प्यायचा आहे. हे मला चहा आवडत ब्लॅक. ब्लॅक. हा पिले तर कधीतरी ब्लॅक है ना. मी तर पेलोच नाही उद्या. ठीक आहे चला चहा पिऊन घेतो आम्ही. है ना आता. है ना बाबू. कसं फुगतंय. अजिबात पोळायची बिळायची भीती नाहीये काय. सरळ फास्ट आमचं संपायचं. एकदम गरम झालाय. मम्मीला तर जास्त कप पण मला इतका थोडाच कप आहे. तू छोटा आहे ना. ठीक आहे चला आता पिऊन घेऊया चहा. इथपर्यंत पाहिजे होता.